मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने 74व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सोमवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे पुणे येथील कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते। मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे या संस्थेमार्फत दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व सामाजिक योगदान दिल्याबद्दल राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात येते। या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध संगीतकार रवींद्र घांगुर्डे, संस्थेचे अध्यक्ष पंडित व्यास किशोर सरपोतदार, संस्थेचे अध्यक्ष दिनकर चौधरी, कार्याध्यक्ष शोभा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा पत्रकारिता रत्न हा पुरस्कार आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच विद्या वाचस्पती विद्यानंद शैलेश कुलकर्णी धाराशिव यांना मराठवाडा धर्मरत्न, प्राध्यापक भाऊसाहेब जाधव लातूर यांना मराठवाडा शिक्षण रत्न, प्रदीप रोडे बीड यांना मराठवाडा शिक्षण रत्न, डॉक्टर दामोदर पतंगे यांना मराठवाडा वैद्यकीय रत्न, डॉक्टर अमोघ जोशी संभाजीनगर यांना मराठवाडा वैद्यकीय स्वररत्न, पंडित कल्याणजी गायकवाड धाराशिव यांना मराठवाडा संगीत रत्न, सूरज लोळगे पैठण यांना मराठवाडा युवा समाज रत्न, श्रमिक गोजमगुंडे लातूर यांना मराठवाडा दुर्ग संवर्धन रत्न, ॲडव्होकेट सतीश देशमुख बीड यांना मराठवाडा विधी रत्न, आदिनाथ गोरे नायगाव धाराशिव यांना मराठवाडा उद्योग रत्न, बबन जोगदंड नांदेड यांना मराठवाडा साहित्य रत्न, विश्वास शाईवाले गुंजोटी धाराशिव यांना मराठवाडा स्वररत्न, तसेच लिज्जत पापड महिला गृह उद्योग समूहाचे सुरेशजी कोते, हॉटेल व्यावसायिक प्रवीण शेट्टी यांना मराठवाडा मित्र 2022 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाजचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामन भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। 8 लाख लोक पोटा पाण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड परिसरात स्थायिक झाले, विविध क्षेत्रात उल्लेखनीय असे कार्य करीत आहेत। त्यांना आमच्या मराठवाडा सेवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरस्कार देऊन सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। मराठवाडा ही आमची जन्मभूमी असली तरी पुणे ही आमची कर्मभूमी आहे, त्यामुळे मराठवाड्यातल्या लोकांवर जेवढं प्रेम आहे तेवढंच पुण्यातल्या लोकांवरही आमचं प्रेम आहे। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रामध्ये जसे सामाजिक, धार्मिक, कला, साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तींना मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे। आज या समारंभात सहभागी करून घेतल्याबद्दल चौधरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। माझा जन्म उस्मानाबादचा आहे। तेर हे आमचं गाव आहे, तिथून 18 किलोमीटरवर आहे, संत गोरा कुंभाराचं गाव। मी काही पुण्य केले असल्यामुळे संत घरात जन्म झाला माझा। माझे पणजोबा एकनाथ महाराज व्यास हे योगी होते, त्यांचे बंधू रंगनाथ महाराज हे उत्तम शेती सांभाळत असत आणि आमच्या घरामध्ये जवळजवळ 125 ते 150 मुलं वेद शिकायला राहत असत। आज या प्रसंगी ह्या काळात, कारण मी जरी मराठवाड्यात जन्माला असलो तरी माझं 50 वर्षाचं आयुष्य हे मुंबईत गेलं आणि गेले 20 ते 25 वर्ष मी पुण्यात आहे। मी ती परंपरा चालवण्याचा प्रयत्न करतोय। आनंद आहे, संगीतासारखा आनंद कशातही नाही असं मी म्हणणार नाही, पण संगीताने तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याची एक महान शक्ती त्याच्यामध्ये आहे आणि ती कारण अध्यात्म हे आपल्या मराठवाड्याचं भूषण आहे। मी या ठिकाणी आलो आणि जुन्या आठवणींनी मनामध्ये गर्दी केली। 30 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी पुण्यामध्ये आलो, रुपये 750 घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील माणकेश्वर सारखं 750 लोकवस्तीचं गाव, शेतकरी कुटुंबातला मी मुलगा, अभियांत्रिकीची पदवी होती पण काळ प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल नव्हता। महिनाभर पुण्यामध्ये राहण्यासाठी जागा देखील मिळाली नाही। जंगमवाडी या लिंगायत मुलांच्या बोर्डिंगमध्ये एका मित्राकडे पॅरासाइट म्हणून राहिलो आणि पुढे त्याच जंगमवाडी मठामध्ये एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिलो। हे सगळं या निमित्ताने आठवतंय
याचं कारण असं की आपला मराठवाडा तिथे प्रतिकूलतेचा सुकाळ आहे, पण प्रतिकूलतेतून अनुकूलता निर्माण करणं हा खरा पुरुषार्थ आहे आणि तो पुरुषार्थ आपल्या मराठवाड्यातल्या सगळ्या मंडळींनी आजवर घालून दिलेला आहे. मराठवाड्यामध्ये प्रतिकूलता असली तरी प्रतिभा विपुल आहे, कल्पकता आहे, प्रचंड कष्ट करण्याची तयारी आहे आणि झेप घेण्यासाठी झुंज द्यावी लागते. ती झुंज घेण्याची वृत्ती मराठवाड्याच्या मातीमध्ये आहे. म्हणून आज मराठवाड्यातल्या सुपुत्रांनी जगभरामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. तर सर्वजण जे मराठवाड्याचे होते त्यांना आपल्या मातृभूमीच्या आठवण येणं अगदीच बरोबर आहे. त्याबरोबर त्यांनी सेफ्टी म्हणून सांगून ठेवलं आम्ही पुण्याचे पण आहोत, आम्ही मराठवाड्याचे आहोत, पुण्याचे पण आहोत. अनेक लोकांना तर मी गेली 40 वर्ष इथेच राहतोय, त्यांना माहीत नाही मी कुठला आहे आणि असण्याचं कारणही नाही. या सरांनी सांगितलं मी कोकणातला आहे. अस्मिता असायलाही हवी. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरी असे असं म्हटलेलं आहे. आमचा जन्म तिथलाच आहे. मग आम्ही पुण्यात आलो. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची स्मरण, त्याची आठवण आणि त्याच्याबद्दलचा अभिमान असणं काहीच नाही. या सर्वांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या कार्यात अजून त्यांच्याकडून उदंड काम होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणतो की तिथे येऊन आपल्यासारख्या सगळ्या कर्तृत्ववान लोकांनी, गुणवान लोकांनी इथे येऊन जे काही सांस्कृतिक किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये जी काही सेवा केली आहे किंवा जे काही योगदान दिलेलं आहे, कदाचित हा जो काही पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे की पुणे मुंबई आपण म्हणतो तो तुमच्यामुळे समृद्ध झालेला आहे. आणि राहता राहिला आपण जसं एक व्यवसायाच्या दृष्टीने बघतो की कुठलं चांगलं क्षेत्र आहे की तिथे जाऊन आपण कम्फर्ट लेवलला काम करतो, सगळ्या सुविधा आहेत का, इंटरनेट काय आहे का वगैरे वगैरे. त्यामुळे कदाचित पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत कार्यक्षेत्र म्हणून हे निवडलं जातं. पण तुमच्यासारखे गुणवान आणि मराठवाड्याला जी काही शेती किंवा जे काही अन्न पिकतं त्याच्यामुळेच सगळीकडे त्याच्यावर सगळ्यांचं गुजराण होतं आणि आपण सगळं शेवटी भारतीय आहोत. त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वगैरे हे सगळे एकच आहेत. मला वाटतं ह्यासाठी हे सगळं होत असावं. कोणी जाणून बुजून करत नसेल असं मला वाटतं. पण जे मराठवाड्याचं योगदान आहे ते कधीच विसरू शकत नाही. आपण सगळे बघतो आणि मी इथेच थांबतो. शुभेच्छा. मी प्राचार्य भाऊसाहेब जाधव, कार्याध्यक्ष मराठवाडा मित्रमंडळ पुणे. आज मराठवाडा सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं मला मराठवाडा रत्न पुरस्कार मिळाला. माझ्याबरोबरच जवळपास 15 लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सगळ्या विविध व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, शेतकी, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या दिग्गजांनी जे काम केलेलं आहे हे काम समाजोपयोगी आहे आणि त्यांनी केलेलं काम हे समाजापुढं यावं, त्यांची साधारणपणे कौतुक व्हावं आणि ते कौतुक समाजापुढे जावं हा त्या उद्देश होता. तर मी या सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो की या चांगलं काम तुम्ही समाजापुढं आणलेलं आहे. आणि विशेषतः माझ्याबाबत सांगायचं तर मराठवाडा मित्रमंडळ पुणे ही जी सार्वजनिक शैक्षणिक संस्था आहे या संस्थेला जवळपास 50 वर्ष झालेली आहेत. एक संस्थेचं वसतिगृह आहे, ज्या वसतिगृहामध्ये गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थी मराठवाड्याच्या विविध भागातून येतात. त्यांची राहण्याची सोय केली जाते आणि ते शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर काम केले जाते. हे केवळ त्यांना संधी दिल्यामुळंच त्यांना हे शक्य झालं आहे. या संस्थेची आर्किटेक्चर कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, फार्मसी आहे, एक 1ली ते 12वीपर्यंतची शाळा आहे, पॉलिटेक्निक आहे. आणि या ठिकाणी उद्देश एकच आहे की येथे बहुतांचे हित माफक फीमध्ये आम्ही यांना सवलती देतो. जवळपास दर वर्षाला 50 लाख रुपयाची फी सवलत या ठिकाणी दिली जाते आणि या म्हणून आमचे अनेक विद्यार्थी देशापरदेशामध्ये खूप मोठ्या पदावर आहेत. ही जर संधी संस्थेनं उपलब्ध करून दिली नसती तर यांना हे आयुष्यामध्ये यश मिळवणं शक्य झालं नसतं असं नम्रपणे मी सांगू इच्छितो. खरोखरच मला आनंद होतो आहे की चौधरी साहेबांनी मराठवाड्यातील कर्तृत्ववान लोकांना आपल्या सगळ्यांच्या समोर प्रेझेंट केलं आणि मराठवाड्यामध्ये बुद्धिमत्तेची काही कमतरता नाही, श्रमाची काही कमतरता नाही, काम करण्याची काही जिद्द जी आहे ती काही कमी नाही. आणि त्यामुळे जे आता तुमच्यासमोर प्रेझेंट केलेलं आहे ते सगळ्या स्वकर्तृत्वाने पुढे आलेले सगळे मंडळी आहेत. मी डॉक्टर आहे, मी
वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे. मला काम करत म्हणजे ग्रामीण भागामध्ये काम करत असताना इंडियन मेडिकल असोसिएशनचं पहिलं प्राईज मिळालं आहे. मी ब्लड बँक चालवतो. या ब्लड बँकेमध्ये ग्रामीण भागातून मॅक्झिमम कलेक्शन केल्याबद्दल मला महाराष्ट्राच्या राज्यपालाची ट्रॉफी मिळालेली आहे. आणि या व्यतिरिक्त मी सोशल वर्क पण करतो. मी एक वृद्धाश्रम चालवतो. आज त्याला 25 वर्ष होत आहेत. 60 लोकांची कॅपॅसिटीचे आहे आणि रम्य ठिकाणी आहे आणि याची प्रसिद्धी आमच्या महाराष्ट्रामध्ये चौकडी झालेली आहे. आता सध्या आमच्या तिथे जवळपास 55 लोकांची म्हणजे सध्याची हजेरी आहे आणि ते गुण्यागोविंदाने राहतात. त्यांना जे मानसिक त्रास होतो या वयामध्ये म्हणजे विशेषतः आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये ते तिथे नीटपणे राहून तिथला आनंद घेतात आणि हे दुःख सगळं विसरून जातात आणि त्यामध्ये मला काम करायला अत्यंत आनंद वाटतो. दुसरी आणखी गोष्ट मी एज्युकेशनमध्ये सुद्धा काम करतो. आमची एज्युकेशन श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी आहे. या सोसायटीच्या अंडर सिनियर कॉलेज आणि प्राथमिक ते 12वीपर्यंतचे क्लासेस चालतात म्हणजे वर्ग चालतात आणि ही ग्रामीण भागातील आमची संस्था आहे. मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील स्थापन झालेली 1927ची ही शिक्षण संस्था आहे आणि या शिक्षण संस्थेतून खूप विद्यार्थी बाहेर पडून म्हणजे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत. म्हणजे डॉक्टर्स तर आहेत, प्राध्यापक आहेत, न्यायमूर्ती झालेले आहेत. आता तर आमच्या शाळेचे एक मुंबई हायकोर्टचे जज पण आहेत सध्या. ते अशा प्रकारे इथे काम करत असताना आज चौधरी साहेबांनी दिनकर चौधरींनी आज आम्हाला आपल्या सगळ्यासमोर प्रेझेंट केलं आणि मराठवाड्याची अस्मिता आपल्याला दाखवून दिली. त्याबद्दल मला खूप आनंद होतो. तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. युवक मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना काय संदेश द्याल? युवक महोत्सवामध्ये काम करणारे लोक आहेत तसे. आमच्या कॉलेजमधून युवक महोत्सवासाठी आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमामधून ह्या सगळ्या गोष्टीत घडवून दाखवण्यासाठी आम्ही त्यांना ते काम करून पाठवत असतो तिथे. त्याबद्दल त्यांना म्हणजे चांगली जाणीव करून द्यायची. आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो. आमचं कॉलेज काय 7000 लोकवस्तीचं गाव आहे आणि त्या ठिकाणी हे सिनियर कॉलेज आहे आणि तिथून हे विद्यार्थी तयार होतात आणि त्यांना सगळी जाणीव करून दिली जाते समाजाबद्दलची. म्हणजे गरिबीची असो, शिक्षणाची असो, अंधश्रद्धेची असो, या सगळ्या गोष्टीची त्यांना जाणीव करू देते आणि हे सगळं आम्ही रिप्रेझेंट करतो युनिव्हर्सिटीमध्ये. आणि आम्हाला या आमच्या पथकाला युनिव्हर्सिटीमधून 3 वेळाला प्रथम प्राईज मिळालेलं आहे. खरं तर आपण सगळेजण सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडं कोणीतरी बघत नाही आहे, कोणीतरी आपल्याकडं कौतुकाची थाप देत नाही आहे किंवा आपण काही जे काही काम करतो आहे, कार्य करतो आहे त्याच्याकडे कोणाचं तरी लक्ष असावं. अशा काही संस्था या समाजामध्ये आहेत. पण याच माध्यमातून कोविड काळामध्ये असेल किंवा इतर सर्व कार्यामध्ये असेल आमचं काम कोणीतरी बघत होतं हे आज आम्हाला खऱ्या अर्थाने या मराठवाडा सेवक प्रतिष्ठानच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळालं. विशेष म्हणजे यांनी आमचे कौतुक केलं की आमच्या सगळ्यांचा पूर्ण कार्यकाळ त्यांनी बघितला की कशा कशा पद्धतीनं हे काम आम्ही केलं. तर याच माध्यमातून आज या संस्थेतर्फे आमचा या ठिकाणी सत्कार केला. खऱ्या अर्थानं कोणीतरी सामाजिक संस्था अशी आहे की आमचं काम करत असताना ते आमच्याकडे बघताय. त्यामुळे निश्चितपणे यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्यांनी माझा या ठिकाणी आजच्या प्रसंगी सत्कार केला. सुरेश कोलते सर, काय सांगाल? आज तुम्हाला मराठवाडा रत्न पुरस्कार भेटल्याबद्दल काय सांगाल? खरं तर मी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातला अकोले तालुक्यातला आहे, परंतु माझा मराठवाड्याशी सातत्याने संबंध येतो. मराठवाड्यामध्ये आमच्या शाखेची म्हणजे लातूर शाखेमध्ये मी तिथं ब्रँच ओपन केली. त्यामध्ये विशेषतः विलासरावांचा माझा खूप वेळा त्या संबंध आला आणि त्यांच्या आग्रहामुळं मला तिथं ब्रँच स्थापन करली आणि नंतर त्यांच्या विलासरावांचा माझा सहवास वाढला. त्यांचं वागणं, बोलणं आणि मराठवाड्याचं एकंदरीत जी परिस्थिती पाहिली मी ती फार सुंदर आहे. वागण्याची पद्धत चांगली आहे आणि मी पुणे, आळंदी या ठिकाणी मी धार्मिक क्षेत्रामध्ये थोडंसं असतो. तिथं मी सगळे बघितलं तर मराठवाड्यातलेच लोक जास्त विद्यार्थी म्हणून आहेत. एवढं मोठ्या प्रमाणावर धार्मिक स्थान या मराठवाड्यांनी उभं केलेलं आहे. साधू संतांनी तर पूर्वी गाजवलेलंच आहे. साधू संतांची परंपरा तर आहेच, परंतु आजही सातत्याने ती परंपरा पुढे चालत ठेवण्याचं काम मराठवाड्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मराठवाड्यांच्या लोकांचे उपकार जेवढे आहेत समाजावर, कारण समाजाला एक एकत्र ठेवण्याचं काम हे अध्यात्माच्या माध्यमातून होत असतं आणि अध्यात्माची पकड ही मराठवाड्याची संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. याचा आम्हाला मराठवाड्याच्या लोकांचा फार अभिमान वाटतो